गुड मॉर्निंग. 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2023 आपण गणित विषयाची प्रश्नपत्रिका पाहतोय. आज आपण प्रश्न क्रमांक 42 ते 58 पाहणार आहोत. बघा, या ठिकाणी तुम्हाला जो आलेख आहे तो शतमान स्तंभालेख आहे. कारण प्रत्येक स्तंभाची उंची किती आहे? समान आहे आणि ती किती आहे? 100. ज्यावेळेस प्रत्येक स्तंभाची उंची 100 अशी समान असते, तेव्हा तो स्तंभालेखाचा प्रकार म्हणजे शतमान स्तंभालेख. आता या शतमान स्तंभालेखामध्ये जो खर्च आहे तो त्या स्तंभाच्या वरच्या भागात दिलेला आहे पहा. हा खर्च आहे आणि बचत आहे तो रेखांकित भाग त्या स्तंभाच्या खालच्या भागात दिलेला आहे. म्हणजे खाली बचत वर बचत आहे आणि खाली काय आहे? खर्च आहे. खर्च हा रेखांकित भागात आहे, एवढं लक्षात ठेवा. आता y अक्षावरचं प्रमाण 1 सेमी बरोबर 10% असं आहे. मी आलेखावरून तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जानेवारी महिन्यामध्ये किती टक्के खर्च झालेला आहे? सांगा पाहू. जानेवारी महिन्यामध्ये किती टक्के खर्च झालेला आहे? किती टक्के खर्च खाली आहे रेखांकित भागामध्ये? किती उंचीचा जानेवारी महिन्यामध्ये 80% खर्च झालेला आहे आणि किती टक्के बचत झालेली आहे? 20% बचत झालेली आहे. बरोबर आहे. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये किती टक्के खर्च झालाय सांगा? एकूण जो इन्कम आहे त्याचा किती टक्के खर्च झालाय फेब्रुवारी महिन्यामध्ये? 70%. 70% खर्च म्हणजे बचत किती टक्के? 30%. 30%. बरोबर. आता मार्च महिन्यामध्ये सांगा खर्च किती टक्के? 50%. आणि बचत? 50%. बरोबर आहे. एप्रिल मध्ये खर्च किती टक्के? साधारणतः 75%. हा 75%. आणि बचत किती मग? 20%. हा 100 मधून 75 वजा करायचं ना, 25%. आणि मे महिन्यामध्ये किती टक्के खर्च झालेला आहे? साधारणतः 85%. 90च्या मध्ये 85% खर्च म्हणजे बचत किती? 15%. 15%. आता प्रश्न पाहूया आपण कसा आहे. 42वा प्रश्न पहा. श्री तुषार यांची फेब्रुवारी महिन्याची बचत आवक म्हणजे एकूण उत्पन्न आपण धरूया 40,500 आहे. तर बचत किती? बघा, 40,500 रुपये उत्पन्न आहे, तर बचत किती? बघा, फेब्रुवारी महिना बचत काढायची. बघा, हा फेब्रुवारी महिना. मला सांगा बचत किती टक्के आहे रे? वरची बचत ना, 30%. अगदी बरोबर. 70% खर्च आहे म्हणजे 30% बचत. म्हणजे जेवढी आवक झाली त्याचा 30% करायचं. बरोबर ना? जेवढी आवक झाली त्याचा 30% करायचं. मग आवक किती आहे? 40,500. आणि किती टक्के बचत आहे? 30%. मग गुणिले 30%. 30% म्हणजे लिहायचं कसं? 30/100. या 2 झिरोला हे 2 झिरो कट. 405 गुणिले 3 करा. शून्याला 0, 3 5 15. हातचाला 1, 3 0 0, एकाला 1 आणि 3 चौक 12. 12,150. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 43. मे महिन्यातील बचतीचं खर्चाशी असलेलं गुणोत्तर. मे महिन्यातील बचत सांगा किती आहे? बघा, हे मे महिना आहे.
बचत किती टक्के आहे? 15 15 आणि खर्च 85%. आता कोणाशी कोणातरी विचारलंय बघा, बचत अंशात लिहायची आणि खर्च छेदात. बचत कुठल्या याचा अंशात म्हणजे 15 अंशात आणि 85 छेदात. मग 15 आणि 85 गुणोत्तर काढूया. सांगा किती भाग येतोय? 5 न 5 त्रिक 15 आणि छेदामध्ये 5 एके 5 5 सता 35 किती येते? 3 17 आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. लक्ष्मणरावांनी 10,500 रुपयांचे शेअर्स विकत घेतले, त्यावर 0.5% दलाली दिली, तर दलालीसह शेअरची खरेदी किंमत किती? आता अगोदर दलालाला किती दलाली दिली ते काढूया. विक्री किंमत गुणिले दलालीचा दर. सूत्र काय वापरायचं? दलाली बरोबर विक्री किंमत गुणिले दलालीचा दर. मग विक्री किंमत किती आहे? 10,500 आणि दलालीचा दर 0.5%. मग 0.5 छेद 100 न गुणायचं. या 2 झिरोला हे 2 झिरो कट. 105 गुणिले अर्धा. आता 0.5 म्हणजेच काय रे? 0.5 अपूर्णांकात कसं लिहायचं? अर्धा 1/2. मग 105 ला 2 भागा. 2 10 2 4 आणि 1 0 10 2 10. 105 च्या निमपट 52.5. आता शेअरची खरेदी किंमत काढताना 10,500 मध्ये 52.5 मिळवायचं. शेअरची विक्री किंमत काढताना वजा करायचं असतं. शेअरची खरेदी किंमत काढताना 10,500 मध्ये 52.5 मिळवायचं. जे उत्तर येईल ते शेअरची दलालीसह खरेदी किंमत येणार. बघा हे 5 हे 2 हे 5 5 0 आणि 1. 10,552 रुपयाने 50 पैसे आहे का? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. जुळवलेल्या सर्व जोड्या अचूक असणारा पर्याय निवडा. आता आपण काय करूया? अ च्या पुढं त्या त्रिपदीचं जे अवयव पाडताय ते कंसामध्ये लिहूया. आता गुणाकार -60 आणि बेरीज -17. अगोदर चल मी y लिहितो, दोन्ही कंसातील पहिलं पद. गुणाकार -60 आणि बेरीज -17. इष्ट संख्या सांगा. इष्ट संख्या सांगा की. गुणाकार -60 आला पाहिजे आणि बेरीज -17. -12 अधिक 5 नाही. -20 आणि अधिक 3 येणार. करून बघा तुम्ही. बाजूला मी करून दाखवतो. -20 आणि अधिक 3 चा गुणाकार सांगा किती येणार? -20 आणि अधिक 3 चा गुणाकार किती? वजा अधिक गुणाकार वजा आहे की नाही? आणि 20 त्रिक 60 म्हणजे -60 गुणाकार आला का बरोबर? आता बेरीज करून बघा -20 आणि अधिक 3 ची. एकाचं चिन्ह ऋण आणि एकाचं धन असल्यामुळे वजाबाकी आणि मोठ्या संख्येत चिन्ह. आलं का -17? म्हणजे इष्ट संख्या -20 वायच्या पुढे लिहिली पहिल्या कंसात आणि अधिक 3 दुसऱ्या कंसात वायच्या पुढे लिहिली. हे झालं अ मध्ये असणाऱ्या त्रिपदीचा अवयव. आता ब मध्ये आपण सोडवूया. याचं पण 2 कंस येणार. कंसातील पहिलं पद y, इथं पण y. आता गुणाकार +60 आणि बेरीज -15. सांगा काय येईल? -12 - 5. करेक्ट. -12 आणि -5. वजा अधिक 12 पंचे 60. गुणाकार जुळला. आता -12 आणि -15 ची बेरीज करायची. समान चिन्ह असल्यामुळे बेरीज 12 आणि 5 17 आणि समान चिन्ह
बघा -17 म्हणजे पहिली इष्ट संख्या -12 आणि दुसरी इष्ट संख्या -5. आता तिसऱ्या त्रिपदीचा अवयव. पहिलं y घेऊया. आता गुणाकार -60 आणि बेरीज +17. संख्या त्याच आहेत, फक्त चिन्हात बदल आहे पहा. कशांचा गुणाकार -60 आणि बेरीज +17. +20 - 3. करेक्ट. +20 आणि -3. 20 त्रिक 60 अधिक वजा वजा +20 - 3. चिन्ह विरुद्ध असल्यामुळे वजा बाकी. 20तून 3 गेलं 17, मोठ्या संख्येचं धन. म्हणजे पहिली इष्ट संख्या +20 आणि दुसरी इष्ट संख्या -3. आता शेवटच्या त्रिपदीचा अवयव पडूया. गुणाकार +60 आणि बेरीज +17. हे सोपं आहे कारण दोघांची चिन्ह धन आहे. +12 + 5. करेक्ट. 12 गुणिले 5 आणि इथं +12 आणि +5 ची बेरीज. म्हणजे पहिलं पद y, त्याच्या पुढं +12 आणि दुसऱ्या कंसातील y च्या पुढं +5. आता मला सांगा अ च अवयव y - 20 y + 3. कुठं आहे रे y - 20 y + 3? सी. पुन्हा दुसऱ्या ब मधील त्रिपदीचा अवयव y - 12 y - 5. हे कुठं आहे? अ मध्ये पुन्हा y + 20 y - 3. पर्याय 2. बी. बी. आणि y + 12 y - 5 कुठं आहे? डी. डी. अ सी, ब ए, क बी, ड डी. कुठं आहे रे? सी ए बी पर्याय डी. क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. ए बी डी. पर्याय क्रमांक 2. करेक्ट. एका दंडगोलाकार विहिरीची खोली 14 मीटर व त्रिज्या 250 सेंटीमीटर आहे. विहिरीच्या आतील पृष्ठभागास सिमेंट वाळूचा लेप लावण्यासाठी दर चौरस मीटरला 100 रुपये दराने एकूण किती खर्च येईल? फक्त हिथं बघा, खोली ही मीटर मध्ये दिलेली आहे आणि त्रिज्या ही सेमीमध्ये, त्यामुळे एकक आपण या ठिकाणी समान करून घेऊया. आता दर दिलाय तो चौरस मीटरचा दिलाय, त्यामुळे मीटर मध्ये कन्वर्ट करूया. आता विहिरीची खोली म्हणजेच ती काय असणार आहे? तुम्ही जर त्या विहिरीच्या तळाला जाऊन उभा राहिला तर ती वर पाहिल्यानंतर खोली काय होणार? उंची होणार. उंची किती दिली तुम्हाला? 14 मीटर. आणि त्रिज्या किती दिली रे? 250 सेमी. पण सेमीचं मीटर मध्ये किती होणार? त्याला 100 न भागायचं. 250 ला 100 न भागल्यावर किती येणार? 2.50. बरोबर आहे. 2.5 किंवा 2.50 मीटर होणार. आता सिमेंट वाळूचा लेप लावण्यासाठी, आता आतील पृष्ठभागाला सिमेंट वाळूचा लेप लावताना वरचा जो पृष्ठभाग आहे तो मोकळाच असणार आहे आणि खाली सिमेंट लावायची गरज आहे का नाही? फक्त मधल्या वक्र पृष्ठभागाला लेप लावायची. म्हणजे इथं वक्र पृष्ठफळ काढायचं का एकूण पृष्ठफळ? वृत्तचितीचं वक्र पृष्ठफळ. बरोबर आहे. कर्व्ड सरफेस एरिया. वक्र पृष्ठफळ सूत्र काय मग? 2 पाय. बरोबर आहे. 2 पाय आर. पायची किंमत आपण 22/7 घेऊ. आर ची किंमत 2.5 लिहिली तरी चालते. आणि एच 14. 7 एके 7, 7 दोन्ही 14, 22 दोन्ही 44 आणि अडीचची दुप्पट किती रे? अडीचची दुप्पट 5 ना? 5 चौक 20, चला 2, 5 चौक 20 आणि 2 22. किती आलं? 220 चौरस मीटर. हे वक्र पृष्ठभाग आलं. एवढ्या पृष्ठभागाला सिमेंट वाळूंचा लेप लावायचा आहे.
आता खर्च काढूया. 1 चौरस मीटरला 100 रुपये. मग 220 चौरस मीटरचा खर्च किती? 220 ला 100 न गुणा. किती रुपये येईल खर्च बघा? 22वर किती झिरो येतात? 22,000. 22,000. पर्याय क्रमांक म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर. नेक्स्ट, दुकानदारानं 1900 रुपये छापील किमतीच्या दोन वस्तू विकताना ए व्यक्तीला 171 रुपये व बी व्यक्तीला 152 रुपये सूट दिली. तर दोघांना दिलेल्या सूटमध्ये दुकानदाराने किती टक्केचा फरक केला? दोघांना दिलेल्या सुट्टीमध्ये दुकानदाराने किती रुपयाचा फरक केला? आता आपण इकडे ए व्यक्ती घेऊया आणि ह्या बाजूला बी व्यक्ती घेऊया. ए व्यक्तीला 171 रुपये एवढी सूट दिली. मग आपण काय करूया? वर छापेल किंमत लिहूया आणि खाली विक्री किंमत लिहूया. अंशामध्ये काय लिहूया? छापील किंमत आणि छेदामध्ये विक्री किंमत. आता दोन्ही वस्तूची छापील किंमत सारखीच आहे. ए वस्तूची छापील किंमत किती? 1900. आता विक्री किंमत किती रे? कोण सांगते? $1,729. हा 1,729. वजाबाकी केली 1729. बरोबर आहे ना? चेक करतोय बघा. 1729 आणि 171 ची बेरीज ना, इथे काही 1900 बघू. 9 1 10 7 8 9 10 7 8 9 बरोबर आहे. एक 1729 आणि इकडे काय लिहूया? 100ला किती? किती म्हणजे एक्स मानूया. आता तिरकस गुणाकार करूया. 1729 गुणिले 100 आणि 1900 भागिले होणार आहे का? त्या 2 झिरोला हे 2 झिरो कट. 19चा पाडा येतोय का रे? 1990 किती माहिती आहे का? 171. एक राहिले ना, तेव्हा पुन्हा 1991 म्हणजे 91 येते ना. हो. आता आपण बीच काढूया. 1900 रुपये ही छापेल किंमत आहे. विक्री किंमत किती येणार सांगा? त्याला 152 1,748. 1748. बरोबर आहे ना? हो सर. आता 100ला किती? किती म्हणजे तर वाय मानूया आपण. मग मागायसारखा तिरकस गुणाकार 1748 गुणिले 100 आणि 1900 छेदामध्ये. 2 झिरोला 2 झिरो कट करा. 1990 171 ना, 3 राहिल्या 38. 19 दुने 38. हा, आता पहिल्याला किती सूट दिली रे? 100ला 91 रुपये म्हणजे 100 मधून 91 वजा करा. 9%. म्हणजे 9% सूट दिली ए ला आणि बी ला 100तून 92 वजा करा. 8%. सूट दिली. दोघांचा किती टक्केचा फरक? 1%. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, कोन वाय 90, XY 8 मीटर, YZ 15 मीटर, WM हा XZ ला समांतर त्यामुळे ते काटकोन WM 6. भूखंडाचे क्षेत्रफळ काढा. मला सांगा, हा काटकोन त्रिकोण आहे. तुम्हाला 8 15 17 त्रिकोण माहित आहे का रे? 8 15 17. हो. मग त्या त्रिकोणाचा वापर केला तर XZ किती येणार?
एक्स झेड 17. बरोबर ना? एक्स झेड 17. आता आपण पहिल्यांदा वरच्या त्रिकोण क्षेत्रफळ काढू. कोणाचं काढू? A1 म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल WXZ. ह्या त्रिकोण क्षेत्रफळाचं सूत्र काय? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. मग सांगा पाया कुठला घ्यायचा? XZ. XZ किती? 17 आणि उंची घ्यायची WM आणि WM किती? 6. बे एक बे बे त्रिक 6 आणि 70 त्रिक किती? 51. म्हणजे वरच्या त्रिकोण क्षेत्रफळ आलं 51. आता A2 म्हणजे खालचा त्रिकोण कुठला? XYZ. तिथं पण तेच सूत्र वापरायचं. 1/2 पाया गुणिले उंची. मग ह्याचा पाया किती? 15 आणि उंची किती? 8 मीटर. बे एक बे बे चौक 8 आणि 15 चौक 60. आकाराच्या भूखंडाचे क्षेत्रफळ 2 मीटर. दोन्ही क्षेत्रफळांची बेरीज बरोबर आहे. मग 51 आणि बेरीज करा. 111. 111 चौरस मीटर. हा, आहे का बेरीज पर्याय? करायची. पर्याय क्रमांक नका. 2. ठीक आहे. समजलं सर्वांना? हो सर. हा, दोन रेषा परस्परांना छेदतात तेव्हा विरुद्ध कोणांची मापं तुम्हाला दिलेली आहे. समजा ही एक रेषा आहे आणि त्याला छेदणारी ही एक रेषा आहे. समजा हा कोण 2x + 45 इतका आहे आणि त्याचा विरुद्ध कोण 7x - 10 आहे. तुम्हाला माहिती आहे दोन रेषा परस्परांना छेदल्यामुळे तयार होणारे विरुद्ध कोण एकरूप असतात. म्हणजे या दोन कोणांची मापं कशी असणार आहे? समान. बरोबर ना? या दोन कोणांची मापं समान. आता x ची पद उजव्या साईडला येतो. डावीकडे जे +2x आहे ते उजवीकडे गेल्यावर राहणार -2x आणि उजवीकडे जे -10 आहे ते डावीकडे गेल्यावर +10. मग किती आली डावीकडची बेरीज? 75 आणि उजवीकडे 7 आणि 2 गेलं 5x. सांगा x ची किंमत किती? 75 भागिले 5 करा. 15. 15. आता आपलं x चं माप आलंय 15. मग हा कोण किती येणार सांगा? हा इथं 15 टाका. 15 दुनी 30. 30 आणि 65 ची बेरीज किती? 95. हा किती येईल तेवढं येणार ना. 15 × 105. 105 मधून 10 गेल्यावर 95. आता उरलेलं कोण विचारत? हा कोण किती येईल रे? हा कोण आणि हा कोण? 85. रेषीय जोडतील कोणाची बेरीज 180. 180 तनं 95 वजा केल्यावर 85. त्याचा विरुद्ध कोण सुद्धा 85. उरलेल्या कोणाची माप प्रत्येकी 85 अंश असतील. म्हणजे पर्याय क्रमांक 2. हा, आता एक वर्तुळ काढतो इथं. एका वर्तुळाचा AC हा व्यास आहे. समजा इथं आपण AC नाव देऊया. AC हा काय आहे? त्या वर्तुळाचा व्यास. B हा वर्तुळावरील कोणताही एक बिंदू आहे. आता समजा मी कोन तयार होण्यासाठी AB आणि या ठिकाणी BC जीवा जोडली. मला एक सांगा, हा कोण काटकोन येईल का? AC हा व्यास असल्यामुळं कंस ABC हे काय झालं? अर्धवर्तुळ आहे की नाही? आणि अर्धवर्तुळात अंतरित केलेला कोन हा नेहमी काय असतो? काटकोन असतो. म्हणजे B जो कोन आहे तो 90 अंशाचा आला. मग A सांगा किती येईल रे? A कोन काय येणार? अरे एक कोन जर काटकोन असेल तर उरलेले दोन कोन काय असतात? लघुकोन. आणि हा C सुद्धा काय येणार? लघुकोन. A आणि C हे दोन लघुकोन असणार. बरोबर ना? हा.
आता 1 नंबरचं विधान, चुकीची विधानं ओळखायची आपल्याला, हे महत्वाचं आहे. नाहीतर बरेच जण काय करतात, 2 अचूक पर्याय, अचूक म्हणजे म्हणणार बरोबर विधान. अगोदरचं वाक्य खालीलपैकी चुकीचं म्हणजे चुकीचं विधान असणारं 2 अचूक पर्याय निवडा. आता पहिलं BCA 90 पेक्षा लहान, बरोबर आहे का? BCA म्हणजे हा सी कोण, सत्य का असत्य विधान? BCA 90 पेक्षा लहान, हे विधान सत्य आहे. त्रिकोण BCA लघुकोण त्रिकोण सत्य आहे का? एक कोण काटकोण म्हटल्यावर काटकोण त्रिकोण ना, म्हणजे हे विधान असत्य. कसं असत्य आहे. कोण CAB म्हणजे एक कोण 90 पेक्षा मोठा येईल का रे? एक कोण लघुकोण आहे, नाही. लघुकोण 90 पेक्षा लहान, हे पण चुकीचं विधान आहे. आणि कंस ABC चा माप 180 अंश, हे विधान पण बरोबर आहे. मग चुकीची विधानं कुठली? पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, नेक्स्ट. समान रुंदी असलेल्या 2 आयतांची क्षेत्रफळ 1541 व 759 आहे, तर मैदानाची रुंदी किती? आता तुम्ही अशी संख्या निवडा की त्याला, त्या संख्येनं 1541 ला पण निश्चित भाग गेला पाहिजे आणि 759 ला पण गेला पाहिजे. कारण आयताचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे? लांबी गुणिले रुंदी. 9 नाही. कोणता येतोय पर्याय पहा. 23. जातोय 23 न भाग दोघांना, हो. ह्याला पण जातोय आणि ह्याला पण जातोय. तर बघूया आपण. समजा आपलं आयता क्षेत्रफळ सूत्र काय आहे? लांबी गुणिले रुंदी. आणि इकडे पण तेच रिपीट सूत्र लिहितो, क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आता आयता क्षेत्रफळ 1541 लिहितो डावीकडच्या, समजा ह्याला A1 म्हणलं, आणि ह्या दुसऱ्या आयता क्षेत्रफळ किती? 759 लिहिलं. समजा तुम्ही सांगितल्याप्रमाणे रुंदी 23 लिहिली, इकडची पण रुंदी समान रुंदी आहे ना, आणि इकडे पण 23 लिहिलं. आता हिथली लांबी आहे त्याला L2 म्हणतो आणि ह्याला L1 म्हणतो. भाग फक्त गेला पाहिजे, बघूया जातो का. म्हणजे ह्याची लांबी किती येईल? 1541 भागिले 23 काढले काय? 67. 67 येते का? आणि इकडे 759 भागिले 23 केलं का कोणी? 33 येते. 33. करेक्ट. म्हणजे अशी संख्या निवडायची की ज्या संख्येनं 1541 ला पण आणि 759 ला पण निश्चित भाग गेला पाहिजे. पर्याय क्रमांक 3. 17 बघा मी ते लिहितो, 17 गुणिले 19 गुणिले 4. आता भागिले M याचा अर्थ काय रे? गुणिले किती? भागिलेचं गुणिले केल्यावर M ची गुणाकार विस्त काय? 1/M आहे की नाही, आणि उजवी बाजू 161.5. आता M जे भागिले का नाही ते उजवीकडे नेऊया, पण डावीकडे काय राहिलं? 17 गुणिले 19 गुणिले 4, आणि 161.5 जे उजवीकडे आहे का नाही ते छेदाकडे जाणार. आता काय करूया, वर 10 गुणून खाली 10 गुणू, म्हणजे दशांश चिन्ह उजवीकडे एक घर सरळ. मग 4 ला 10 गुणल्यावर किती होणार? 40, आणि ह्याला 10 गुणल्यावर 1615. करा सिम्प्लिफाय.
कशाने निश्चित बल देतोय रे? सतरा 19च्या पाड्यात असेल मला वाटते 1615. बरं 17चा पाडा आपण वापरूया. 17 एके 17. 161च्या अगोदरची 17च्या पाड्यातील संख्या सांगा. 97 153 161 मधनं 53 गेल्या 8 5 85 17 5 85 आणि 19 1 19 19 5 95 आणि 5 1 5 5 8 40. किती आली आमची? पर्याय आठ, क्रमांक आठ. 4 8 8.0 म्हणजेच 8. पर्याय क्रमांक 4. 4 नेक्स्ट 992.1/4 या संख्येचं वर्गमूळ किती? आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकातील आहे ते अंशाधिक अपूर्णांकात कन्वर्ट आपण करूया. करा गुणाकार. 4 दोन्ही 8 4 9 36 चला 3 4 9 36 आणि 3 39 म्हणजे 992 आणि 4चा गुणाकार केला त्यामध्ये 1 ऍड करायचं. किती येणार मग? 3969 आहे की नाही आणि छेदामध्ये किती मग 4. आता 3969 चं वर्गमूळ किती रे? तुम्ही करून बघा. साधारणतः 60चा वर्ग करा. किती रे? 6 6 36 आणि एका 0चं 2 0. आणि जर तुम्ही 65चा वर्ग 5चा वर्ग 6 6 36 म्हणजे 3969 ह्या नाही काहीतरी चुकतंय. 1 मिनिट. तर 63चा वर्ग आहे. 65चा वर्ग किती? हा आता ह्या दोघांच्या मध्ये 3969 हा 63चा वर्ग आहे. 3चा वर्ग 9 सायत्रिक 18 18 दोन्ही 36 चला 3 6 6 36 आणि 3 39 63 बरोबर आहे. म्हणजे 3969 चं वर्गमूळ 63 आणि 4चं वर्गमूळ किती? 2. करा नेमपट. 2 6 2 आणि 2 5 आहे का 31.5? पर्याय क्रमांक 2 बघा 31.05 नव्हे 31.5 म्हणजे 31.50 असं याचा पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? इरेशनल नंबर कुठला रे? कोण सांगते यातलं अपरिमेय संख्या कोणती? पर्याय क्रमांक 3 बरोबर. पाय ही अपरिमेय संख्या आहे. काटकोन त्रिकोणात शिरोलंब संपात बिंदूचं स्थान कुठं असतं? समजा हा काटकोन त्रिकोण आहे. आता शिरोलंब संपात बिंदू म्हणजे काय? शिरोलंब एकमेकांना ज्या बिंदू छेदतात तो छेदनबिंदू. पहिला ए बी शिरोलंब, दुसरा सी बी, तिसरा काय करावं लागेल? असा पितनं या एसी वर लंब टाकावा लागेल. तिसरा बीडी. मग तिन्ही शिरोलंब एकमेकांना कुठले बिंदू छेदले रे? तिन्ही शिरोलंब कुठले बिंदू छेदले? बी. बघा ए बी बी डी आणि बी सी यांचा सी हा संपात बिंदू आहे. मग ते स्थान कुठं आहे? काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. 2 पुढं पी क्यू आर एस 4 संख्या प्रमाणात म्हणजे आपण काय लिहितो? पहिल्या दोघांचं गुणोत्तर बरोबर तिसऱ्या आणि चौथ्याचं गुणोत्तर. आता हे तिरकस गुणाकार केलं तर काय येणार? पी गुणिले एस पी एस आणि दुसरा तिरकस गुणाकार क्यू गुणिले आर क्यू आर. पी एस बरोबर क्यू आर. पी एस म्हणजेच काय?
SP आहे का? SP आणि QR चा गुणाकार हा पर्याय. पर्याय क्रमांक 4. पण आपल्याला 2 अचूक पर्याय विचारले की नाही. अजून एक कुठला येईल रे? पर्याय क्रमांक 2. काय केलं? 2 नाहीत. 2 कसे येईल तर? ही Q आहे का नाही Q आणि हे R ह्या दोघांचा अदला बदल करायची. म्हणजे R जे अंशात आहे ते डावीकडे छेदात घ्यायचं आणि डावीकडे छेदात जे Q आहे ते अंशात न्यायचं. हा बदल केला तर हा पर्याय आहे बघा. P छेद R बरोबर Q छेद S. पर्याय क्रमांक 1. 1 आणि 4 असे 2 पर्याय आहेत. नेक्स्ट, X वर्षानंतर मारियाचं वय Y वर्ष होईल तर तिचे 10 वर्षापूर्वीचे वय किती? आता 3 कालावधी दिले. 10 वर्षापूर्वीचं वय हे अगोदरचा कालावधी आहे. इथं मारियाचं सध्याचं वय मिळेल आणि इथं लिहितो मारियाचं X वर्षानंतरचं वय. आता X वर्षानंतर मारियाचं वय किती दिले रे? Y. मग सध्या मारियाचं वय किती असणार सांगा? कोण सांगतो? सध्या मारियाचं वय किती असणार? Y वजा X. करेक्ट. X वर्षानंतर Y असेल तर सध्या Y मधून X मायनस करायचं आणि 10 वर्षापूर्वीचं वय काढताना पुन्हा 10 मायनस करा सध्याच्या वयातून. Y वजा X वजा Y वजा X वजा 10 म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. आणि शेवटचा प्रश्न 31.25% बरोबर किती? टक्के म्हणजे छेद किती? टक्के म्हणजे छेद किती? 100. आता वर 100 न गुणू म्हणजे दशांश चिन्ह उजवीकडे सरळ 2 आणि पूर्णांक संख्या बनेल. तर वर 100 न गुणल्यावर खाली पण 100 न गुणा. 10,000. आता कशानं भाग जातो ह्या दोघांना? 25 न घालू का? 25 एके 25, 25 दुनी 50, 25 पाचा 1,600. खाली 25 चौक 100 आणि हे 2 0. पुन्हा 25 पाचा 1,600, 25 एके 25, 25 चौक 150. किती आलं उत्तर? 516. मग कुठला पर्याय येणार? पर्याय क्रमांक 1 आणि का 3? पर्याय क्रमांक 1. करेक्ट. 3 नाही, 3 टक्केचा पर्याय घ्यायचा नाही. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. अशा पद्धतीने आज आपण 2023च्या प्रश्नपत्रिकेतील गणित विषयाचे प्रश्न क्रमांक 42 ते 58 पाहिले. नेक्स्ट तासाला आपण 59 ते 75 घेऊया म्हणजे आपली 23ची प्रश्नपत्रिका पूर्ण होईल. ठीक आहे. बस करूया. ओके बाय.